हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ऑलरेडी आपण लेक्चर 1 आहे ते यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्या अजून लेक्चर 1 बघितलेलं नाही त्या विद्यार्थी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्यांनी लेक्चर 1 बघून घ्या. आणि लेक्चर 1 मध्ये आपण ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केल्या त्याचं मी तुम्हाला थोडक्यात काय करतो, रिव्हिजन देतो आणि त्यानंतर आपण काय लेक्चर नंबर 2 ला आपण चालू करतोय. आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 1 चालू केलेला आहे. तर आपल्या चॅप्टर नंबर 1 चं काय नाव आहे सांगा? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटीलाच मराठीत आपण म्हणतोय अनुवंशिकता उत्क्रांती. आणि अनुवंशिकता म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, ह्यालाच काय म्हणणार आपण? हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजेच मराठीत असतं अनुवंशिकता. त्याच्यानंतर बघा, आपण आपल्याला माहित आहे की आजोबापासून कॅरेक्टर ट्रान्सफर होतात वडिलांकडे, वडिलांकडून ट्रान्सफर होतात कॅरेक्टर मुलांकडे. आणि आपल्याला हे जे गुण म्हणजे हे जे कॅरेक्टर्स असतात हे जे ट्रान्सफर होतात, हे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतात? तर ते क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतात. क्रोमोझोम म्हणजेच काय हो? डीएनए आहे. आणि डीएनए म्हणजेच काय आहे सांगा? जीन आहे. तर क्रोमोझोम मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं बघा, काल काल तुम्हाला उदाहरण सांगितलं की मुलगा पतंग उडवतोय. जर त्यानं सगळा जो दोरा आहे तो गुंडाळून ठेवला तर त्याला क्रोमोझोम म्हणा. आणि सगळा दोरा जर खुला सोडला त्यानं तर तो सगळा डीएनए आहे. आणि डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्यांनाच आपण काय म्हणतो? जीन असं म्हणतो. आणि जीनच रिस्पॉन्सिबल आर फॉर इनहेरिटन्स ऑफ हेरिटन्स म्हणजेच काय त्याला आपण म्हणते? इनहेरिटन्स म्हणजेच त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतो. बरोबर आहे का नाही? तर आपण बघितलं की हे क्रोमोझोम कुठं प्रेझेंट असतात? क्रोमोझोम कुठं प्रेझेंट असतात? न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. ही आपली सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियसच्या सेंटरला तुम्हाला काय बघायला बघतात? तुम्हाला भरपूर सारे क्रोमोझोम बघायला मिळतात. तर ह्युमन मध्ये आपल्याला किती क्रोमोझोम बघायला भेटतात बघा? ह्युमनचा डिप्लॉइड नंबर आहे 46, म्हणजे त्याच्यामध्ये 22 पेअर्स बघायला मिळतात. आणि 23वी पेअर्स त्याला काय म्हणतात? 23वी जी पेअर आहे तिला आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो बघा. सेक्स क्रोमोझोम म्हणतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे आपण काल शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काल सांगितलं 23 पेअर, त्याच्यानंतर ही डिप्लॉइड कंडिशन 2n इज इक्वल टू 46. आणि नंतर ही अशा 23 पेअर तुम्हाला मेल असेल तर XY, फिमेल असेल तर 22 प्लस XX, अशा सगळ्या गोष्टी आपण बोललेलो आहे. त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलं? जॉन ग्रेगर मेंडल बघितला. पायोनियर म्हणतात त्याला, मॉडर्न जेनेटिक्सचा फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. 1822 मध्ये, 1884 मध्ये मेला, 1822 मध्ये जन्मला. त्याने बुक पब्लिश केलं. त्यानं रेशो डिस्कवर केले, 3 लॉ मांडले: लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? त्यानं पायसम सटायवम नावाचं काय केलं होतं? प्लांट. त्याच्यावरती काय केलं? वाटाण्याचा प्लांट, त्याच्यावर त्याने एक्सपेरिमेंट केले. तो ख्रिश्चन धर्मगुरू होता, त्याला पोप म्हणतात. 7 पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स वरती त्यानं अभ्यास केला पी प्लांटच्या. दुसरा सायंटिस्ट आपला हुगो डी व्हेरिस. हुगो डी व्हेरिसनं काय केलं? म्युटेशन थेरी म्हटली. आणि म्युटेशन थेरी म्हणजे काय? म्युटेशन इट इज नथिंग बट इट इज अ सडन चेंज इन द जीन. जीनचं स्ट्रक्चर बदललं की प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलतं. आणि त्या अर्थी काय होतं? तुमच्या बॉडीचं पण काय होतं? फंक्शनिंग बदलतं. आणि यालाच काय म्हणलं होतं आपण? उत्परिवर्तन असं म्हणलं होतं मराठीमध्ये. त्याच्यानंतर वॉल्टर सटन होता आपला. ग्रास मध्ये त्याने सेल आयसोलेट केल्या, क्रोमोझोम असतात ते पेअर मध्ये असतात हे त्यानं दाखवून दिलं. तोपर्यंत हे जगाला माहित नव्हतं. आणि त्याच्यानंतर बघा 1944 मध्ये एव्हरी, मॅकलॉइड आणि मॅककार्टी, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल, हे त्यांनी दाखवून दिलं, एक्सेप्ट व्हायरसेस. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जेकब आणि मोनाड बघितलं. प्रपोज्ड मॉडेल फॉर प्रोटीसिंथेसिस द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोट असतो. आणि आपण ह्युमन आहे, म्हणजे आपण ह्युमन काय आहे सांगा? सगळे युकॅरियोट आहोत. हे अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन बघितली होती. आणि आता लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय बघणार आहे? आपण कालच डिस्कस केलं होतं. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत या लेक्चरमध्ये. तर बघा, पहिल्यांदा आपण काय करूया? काही ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊया. काय समजायला की हे आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन समजून घ्यायचे, मला पण माहित आहे. पण कसं समजून घ्यायचं त्यासाठी मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन असा काहीतरी पार्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही लक्षात घ्या. तर आता मी एक सेल काढून दाखवतो तुम्हाला. बरोबर आहे. ही आहे सेल. या सेलच्या मध्ये हा न्यूक्लियस आहे. इथे तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतात. आणि क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतात. क्रोमोझोम म्हणजेच काय सांगा? क्रोमोझोम आहे म्हणजेच ही क्रोमोझोमची पेअर आहे. आणि त्यातला एक क्रोमोझोम आपण इथे लिहूया. आणि हा क्रोमोझोम काय करतोय सांगा? हा क्रोमोझोम आपण
गुंडाळलेल्या स्वरूपात आहे, आपण हा क्रोमोझोम काय करूया, सुट्टा करूया. आणि हा क्रोमोझोम जर आपण सुट्टा केला तर ह्याच्याच जर छोट्या छोट्या पार्टला आपण काय म्हणतोय, आपण जीन म्हणतोय. जीन ए, जीन बी, जीन सी, जीन डी आणि जीन ई, असे 5 जीन तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा, सांगायची महत्वाची गोष्ट तुम्हाला की जेव्हा आपण हे क्रोमोझोम बोलतोय, हे क्रोमोझोम आहे, हा डीएनए आहे, हे जीन्स आहेत. तर ह्या जीन पासून काय बनत असतात, जीन पासूनच काय बनत असतात, प्रोटीन बनत असतात. तर मी तुम्हाला एक प्रोटीन दाखवलं आहे, काय बनतात आपले प्रोटीन बनत असतात. पण जीन पासून डायरेक्टली प्रोटीन बनतात का, नाही. तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. ती काय प्रक्रिया आहे, ते ते अभ्यासणं म्हणजेच काय शिकणं, म्हणजेच काय शिकणं बघा, लेक्चर 2 मधलं लेक्चर 2, आपलं लेक्चर 2 तेच आहे, ट्रान्सक्रिप्शन. आपल्याला शिकणार आहे आपण ट्रान्सक्रिप्शन, बरोबर आहे. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर आपण बघणार आहे ट्रान्सलेशन, आणि ट्रान्सलेशन नंतर काय म्हणणार आहे आपण, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, हे आपण आता बघणार आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे आपण बघणार आहे. तर आपल्याला डिस्कस करायचं आहे, पहिल्यांदा आपण इथपर्यंत आलेलो आहे की जीन पासून प्रोटीन बनतात, पण प्रोटीन हे डायरेक्टली बनत नाही. ह्याचाच अभ्यास करणं म्हणजे हे समजून घेणं. बघा, ही पहिली कन्सेप्ट आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. ही कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा डीएनएचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे तुम्हाला. तर ही सेलमध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ Na म्हणजे काय हो, न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लियस मध्ये जे ऍसिडिक मटेरियल असतं त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. तर न्यूक्लिक ऍसिड हे 2 प्रकारचं असतं, एक असतो डीएनए आणि एक असतो RNA. तर डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणायचं त्याला, आणि ह्याला म्हणायचं रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणायचं, ह्याला रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणायचं. हा असतो डबल स्टँडर्ड, हा असतो सिंगल स्टँडर्ड, हा असतो आपला डबल स्टँडर्ड. डीएनए असतो डबल स्टँडर्ड आणि आपला आरएनए असतो काय सांगा, तो असतो सिंगल स्टँडर्ड. आपल्याला डीएनए मध्ये 2 प्युरिन बघायला मिळतात आणि 2 पायरिमिडिन बघायला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला 2 प्युरिन बघायला मिळतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 पायरिमिडिन बघायला मिळतात. बरोबर आहे, पायरिमिडिन बघायला मिळतात. तर 2 प्युरिन कुठले आहेत, ए आणि जी आहे. आणि पायरिमिडिन कुठले सांगतो तुम्हाला, पायरिमिडिन आहे आपला ए, सी आणि इथं आहे टी. आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला परत 2 प्युरिन बघायला मिळतात, एक मिळतो ए, एक आहे जी. आणि इथं बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरएनए मध्ये आपल्याला सायटोसिन बघायला मिळतो, पण थायमिनच्या जागी आपल्याला युरासिल होतं. बघा, थायमिन इट इज रिप्लेस्ड बाय युरिन. थायमिन रिप्लेस्ड बाय युरासिल इन आरएनए. आरएनए मध्ये तुम्हाला युरासिल न थायमिनला रिप्लेस केलं जातं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर हे ए जे आहे, ए म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ए म्हणजे आहे ऍडेनिन
ए टी आहे थायमिन, सी आहे सायटोसिन, आणि त्याच्यानंतर ए टी सी जी आहे आपला ग्वानाइन, आणि यू आहे आपला युरासिल. बरोबर आहे. असे 4 काय बघायला मिळतात आपल्याला, 4 नायट्रोजन बेसिस बघायला मिळतात. हे 5च्या 5 नायट्रोजन बेसिस आहेत. ह्याला काय म्हणायचं तुम्ही, नायट्रोजन बेस म्हणायचं. ह्याला नायट्रोजन बेस म्हणायचं. बरोबर आहे. आता मी काय करतो, तुम्हाला डबल स्टँडर्ड डीएनए काढून दाखवतो. तर हा काय सांगा, आपला डबल स्टँडर्ड डीएनए आहे. हा असं काय बघायला मिळतो आपल्याला, डीएनए बघायला मिळतो. आता हा डीएनए हेलिकल स्वरूपात आहे. डीएनए कसा असतो आपला, डबल स्टँडर्ड हेलिकल. हे हेलिकल आहे. आता मी काय करतो, हे आपल्याला काय करतो, मी सुट्ट करून दाखवतो तुम्हाला. सुट्ट केलं म्हणजे हे असं झालं. आणि ह्याच्यामध्ये काय झालं सांगा, हे आपल्याला काय बघायला लागतं, हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. तुम्हाला काय बघायला मिळतं, हे तुम्हाला हे आहे ते काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. आणि हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, हायड्रोजन बॉन्डिंग कुणाकुणाचं होतं, तर हा जो स्ट्रँड आहे तो इथं 5 डॅश असतोय, इथं 3 डॅश असतोय. 5 डॅश एंड आणि हा 3 डॅश एंड म्हणायचं. ह्याला 5 डॅश एंड आणि ह्याला 3 डॅश एंड. तर ह्याच्या उलट टाकायचं, हा 5 डॅश एंड आणि हा 3 डॅश एंड. म्हणजे हा स्ट्रँड असा असेल तर हा स्ट्रँड ह्याच्या उलटा असणार आहे. बरोबर आहे का नाही. 5 डॅश टू 3 डॅश दिशा आहे ना, तुम्ही 5 डॅश टू 3 डॅश घ्या, अशी घ्या. 5 डॅश टू 3 डॅश आणि ह्याची अशी घ्या, ह्याची दिशा अशी घ्या. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, एक स्ट्रँड जर 5 डॅश टू 3 डॅश असा जात असेल तर दुसरा स्ट्रँड त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी ऑपोजिट असतो. कॉम्प्लिमेंटरी बट इन ऑपोजिट डिरेक्शन. बरोबर आहे. तर हा झाला आपला डीएनए. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्या, ए इट इज ऑलवेज पेअरिंग विथ टी. A always pair with T by double hydrogen bond, and G always pair with C, that is ट्रिपल बॉन्ड. बरोबर आहे. हे आपल्याला डीएनएचं बोलतोय आपण. एटीसी जे आला की आपण काय म्हणायचं, एटीसी जे आला की इट इज हॅपनिंग इन डीएनए. बरोबर आहे. आणि जर हे जर डीएनए मध्ये असेल तर आरएनए मध्ये कसं असेल सांगा. आरएनए मध्ये कसं असेल, ए इज पेअरिंग विथ युरासिल अँड जी इज पेअरिंग विथ सायटोसिन. बरोबर, सेम तेच बॉन्डिंग तसंच सगळं बघायला मिळणार आहे. मग अजून फरक काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला डीऑक्सी रायबो टाईपची शुगर बघायला मिळते, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आरएनए मध्ये रायबो टाईपची शुगर बघायला मिळते. तर ह्याच्यामध्ये शुगर कुठली बघायला मिळते, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून इथे लिहितो, डीऑक्सी रायबो टाईप शुगर आणि ऑक्सी रायबो शुगर म्हणा, सगळं रायबो शुगर तुम्हाला बघायला मिळते आपल्याला आरएनए मध्ये. तर आय होप इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघितला डीएनए आरएनए मधला फरक. तर हे सध्या बेसिक फरक इम्पॉर्टंट आहे तेवढे. मी तुम्हाला नंतर सांगितलं थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल. हे 5चे जे नायट्रोजन बेस आहेत त्या प्रत्येकाचा मी तुम्हाला काय सांगितला, ह्या 5 नायट्रोजन बेसचा मी तुम्हाला फुल फॉर्म सांगितला, आणि ऑलवेज पेअरिंग जे होते ते सांगितलं समजावून. आता आपण बघतोय हेलिकल फॉर्म आहे. हा कसा आहे, हा असू दे, हे पण हेलिकलच आहे, फक्त तो असा आपण दाखवलेला आहे. आता ह्याच्यानंतर बघा, ह्याच्यानंतर गोष्ट काय होते की हा जो डीएनए आहे, इट इज ए इज पेअरिंग विथ टी, जी इज पेअरिंग विथ सी. आता हे किचकट होतंय, मी तुम्हाला इथं काढून दाखवतो. काय होतंय, ए इट इज ऑलवेज पेअरिंग विथ टी, सी इज पेअरिंग विथ जी, जी इज पेअरिंग विथ सी, ए इज पेअरिंग विथ टी, सी इज पेअरिंग विथ जी. असं तुम्हाला काय बघायला मिळतं, पेअरिंग हे तुम्हाला बघायला मिळत असते. बरोबर. आणि मी इथं परत काढलं 5 डॅश टू 3 डॅश, आणि इथं काय असेल 3 डॅश टू हा 5 डॅश, असं मी तुम्हाला इथं काढून दाखवलं. हा आपला डीएनए आहे. पण
जेव्हा आता ह्याच्या पुढची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. हा डीएनए इथंच राहू दे, हे डीएनए इथं लक्षात ठेवा, ह्याला हा डीएनए लक्षात ठेवा. तात्पुरतं मी तुम्हाला काय करतो, एक कन्सेप्ट समजावून सांगतो. हा, तर एक कन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला. आपला परत एक सेल काढतोय आपण. ह्या सेलमध्ये परत एक न्यूक्लियस आहे, क्रोमोझोम आहे. तर क्रोमोझोम आहे हा, आणि परत नंतर काय, क्रोमोझोम नंतर हा डीएनए आहे, आणि डीएनए नंतर छोटे छोटे तुकडे जे आहेत ते काय आहेत सांगा, ABCD हे जीन आहेत. हा जीन आहे, बरोबर आहे, हा जीन आहे. त्याच्यानंतर हा डीएनए आहे, आणि हा क्रोमोझोम आहे. आणि याच जीन पासून काय बनतं, समजा ए जीन पासून ए प्रोटीन बनल, बी जीन पासून बी प्रोटीन बनल, सी पासून सी प्रोटीन बनल, आणि डी पासून डी प्रोटीन बनल. तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन कुणापासून बनतायत, तर आपल्या जीन पासून बनतायत, बरोबर आहे. पण जीन पासून डायरेक्टली प्रोटीन बनत नाही, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. पहिल्यांदा काय होतं, डीएनए म्हणजे काय, हा डबल स्टँडर्ड फॉर्म आहे, हेलिकल फॉर्म आहे. आणि डीएनएच्या छोट्या तुकड्याला काय म्हणतोय आपण, जीन म्हणतोय. तोच छोटा तुकडा मी तुम्हाला काढून दाखवतो इथं. तर छोटा तुकडा जो आहे तो इथं काढायचं जर म्हणलं तर, हा, पहिल्यांदा काय करू आपण, डबल स्टँडर्ड जो डीएनए आहे, डबल स्टँडर्ड डीएनए त्याच्यापासून काय बनतो, सिंगल स्टँडर्ड काय बनतो आपला, आरएनए बनतो. तर आरएनए हे 3 प्रकारचे असतात. आरएनए हे परत 3 प्रकारचे असतात. एक आहे आरआरएनए, एक आहे एमआरएनए, आणि एक आहे टीआरएनए. तर हे असे 3 प्रकारचे आरएनए तुम्हाला बघायला मिळतात, आरआरएनए, एमआरएनए आणि टीआरएनए. तर आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनए, एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए, आणि टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए. आता हे ह्या सगळ्यांचा उपयोग कुठं कुठं आहे हे तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. तर आता आपण समजून घेऊया. तर डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड आरएनए बनतो. त्यातल्या त्यात कुठला बनतो, एमआरएनए बनतो. हे सध्या फक्त एमआरएनएच आहे, त्यातल्या त्यात मी ते ऍड करतो एमआरएनए. तर डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार आहे. ट्रान्सक्रिप्शन हे असं म्हणायचं ह्याला. आणि याच्यानंतर हा जो एमआरएनए आहे, या एमआरएनए पासून आपलं काय बनतं, प्रोटीन बनतं. तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सलेशन असं म्हणणार आहे. तर 2 कन्सेप्ट मी तुम्हाला इथं समजून सांगितल्या. ह्या पूर्ण सगळी जी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, दॅट इज सेंट्रल डोग्मा म्हणत असतो. काय म्हणत असतो याला आपण, सेंट्रल डोग्मा असं म्हणत असतो. तर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, सेंट्रल डोग्मा इट इज नथिंग बट फ्रॉम द डबल स्टँडर्ड डीएनए सिंगल स्टँडर्ड एमआरएनए इज फॉर्मड, अँड फ्रॉम द सिंगल स्टँडर्ड एमआरएनए by the process of translation protein is formed. This is called as central dogma. डीएनए पासून आरएनए बनणं आणि आरएनए पासून प्रोटीन बनणं, ह्यालाच काय म्हणतोय आपण, काय म्हणतोय पूर्णपणे प्रोटीन बनणे, ह्याच प्रक्रियेला आपण सेंट्रल डॉग्मा म्हणतोय. आता प्रोटीन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. प्रोटीन म्हणजे काय की खूप मोठा मॉलिक्युल आहे किंवा लहान मॉलिक्युल आहे. तर प्रोटीन जसं बघा, मी म्हणलं होतं तुम्हाला, एखाद्या ह्युमनची बॉडी जर बनवायची असेल तर छोट्या छोट्या सेल्स न बनते. ह्युमनची बॉडी असेल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल, तर कसं बनते, छोट्या छोट्या सेल्स न बनते, बरोबर आहे का नाही. तसंच हे जे प्रोटीन असतं ते छोट्या गोष्टीने बनलेलं असतं. आणि या छोट्या छोट्या ज्या गोष्टी काढल्यात का नाही मी, त्यांना आपण म्हणतो अमायनो ऍसिड. काय म्हणतो त्याला, अमिनो आम्ले, अमिनो ऍसिड म्हणतो त्याला, मराठीत अमिनो आम्ल म्हणायचं, ठीक आहे. आता हे जे अमिनो आम्ल असतात ना, या सगळ्यांना एकत्रित एका बॉन्डनं काय केलं जातं, बांधलं जातं.
आणि हे काय बनतं, प्रोटीन बनतं. ह्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोटीन म्हणतोय. आणि प्रोटीन, दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ, दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. प्रोटीन म्हणजे हेच ॲज अ एन्झाईम म्हणून काम करतात. खूप साऱ्या ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात, त्यामध्ये हे एन्झाईम पार्टिसिपेट करतात. म्हणजे काय अर्थ आहे की जर प्रोटीन आहे तरच आपण काय करू शकतोय, प्रोटीन आहेत म्हणूनच आपण जिवंत राहू शकतोय, प्रोटीन आहेत म्हणूनच वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळी जी काम आहेत किंवा बॉडीमध्ये जे फंक्शनिंग आहे ते फक्त कोणामुळे होते, प्रोटीन आणि एन्झाईममुळे. बरोबर आहे. म्हणून तर हे पूर्ण जी प्रोसेस आहे ती तुमच्या अभ्यासक्रमात घातलेली आहे की ऍक्च्युली आपल्याला समजलं पाहिजे की हे जे आपली बॉडीची फंक्शनिंग कशी करते, तर त्याच्यासाठी जे काय मॉलिक्यूल लागतात ते मॉलिक्यूल कसे तयार केले जातात. तर ते मॉलिक्यूल कसे तयार केले तर मी आताच तुम्हाला सांगितलं, इट इज द ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलोकेशन आहे ते जरासं पुढे येणार आहे. आता मी परत तुम्हाला घेऊन जातोय आपल्या आधीच्या पेजवरती. तर आपण काय काढलं होतं सांगा, इथं इथं काढलं होतं आपलं एक पेज, आणि या पेजवरती आपण एक डीएनएचा तुकडा काढला होता, म्हणजेच आपण एक जीन काढला होता. तर आपल्याला काय बनवायचं आहे आता, या डबल स्टँडर्ड डीएनएच्या जीनच्या तुकड्यापासून आपल्याला काय बनवायचंय, सिंगल स्टँडर्ड काय बनवायचं आहे, आरएनए बनवायचं. बरोबर आहे का ना, सिंगल स्टँडर्ड आरएनए. पण ते बनवायचा कसा असेल तर त्यासाठी आपल्याला एक एन्झाईम लागतं, आणि ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. परत ते एक प्रोटीनच आहे जे काय करतं, काम करतं ह्याचं ट्रान्सक्रिप्शन करायचं. ट्रान्सक्रिप्शन करायचं म्हणजे काय करायचं, तर इथं एक काय करतं, इथे एक एन्झाईम येतं, एक एन्झाईम येतं. आता एक एन्झाईम मी तुम्हाला थोडक्यात काढून दाखवतो. एक एन्झाईम आलं, आणि हे एन्झाईम काय करतं, इथं येऊन काम करायला लागतं. हे इथं अटॅच होतं असं असं मी तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दाखवत आहे. हे एन्झाईम येतं, ह्या एन्झाईमचं नाव आहे आपल्याला आरएनए पॉलिमरेज. काय नाव आहे याचं, आरएनए पॉलिमरेज. आता आरएनए पॉलिमरेज म्हटलं की सोपी गोष्ट आहे, साहेब लक्षात कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. आरएनए पॉलिमरेज, आरएनए पॉलिमरेज ह्याचं काय काम आहे सांगतो तुम्हाला. आरएनए पॉलिमरेज असतो का नाही, इट इज अ क्रुशियल एन्झाईम इन द मॉलिक्युलर बायोलॉजी that synthesizes RNA molecule from the DNA template during the transcription. हा जो आरएनए पॉलिमरेज असतो ना, आरएनए पॉलिमरेज, तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात. ते आपण इथं शिकायची काय गरज नाही. सध्या मी तुम्हाला काय सांगतोय, आरएनए पॉलिमरेज हे एक असं एन्झाईम आहे. तर हे असं एन्झाईम आहे की हे रिस्पॉन्सिबल आहे या डबल स्टँडर्ड डीएनए ला ओळखायचं, त्याचं वाचन करायचं, आणि सिंगल स्टँडर्ड आपल्याला त्याच्यापासून mRNA बनवायचा. ह्यासाठी हे आरएनए पॉलिमरेज काम करत असते. आणि आरएनए पॉलिमरेज काय करतो, इट बाइंड्स टू स्पेसिफिक डीएनए रिजन्स कॉल्ड ॲज प्रमोटर्स, अनवाइंड्स द डीएनए डबल हेलिक्स अँड देन युजेस वन स्ट्रँड ॲज अ टेम्पलेट. तर काय करतो, हा इथं येतो, हा आल्यानंतर काय करतो, ह्या दोन्ही स्ट्रँडचं सेपरेट करतो. तर दोन स्ट्रँड आणि बाकीचे राहिलेले मग संघ असे येतं, असे इन्व्हर्टेड वाय प्रकारचं असं काय ते तयार होतं. तर इथं सी झाला, इथं जी आहे, नंतर ए सी जी झालं, परत ए झालं, परत सी झालं. तर अशा प्रकारे हे तुम्हाला काय बघायला मिळतं, याची जी झाल्यानंतर सी आहे, टी आहे, सी आहे, टी आहे. बरोबर, सी आहे, टी आहे. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, टी झाल्यानंतर इथं सीच्याच आपला जी आहे. तर असं हे अनवाइंडिंग करतं, आणि अनवाइंडिंग केल्यानंतर काय करतं, आता ह्याला हे रीड करणार, ह्याला रीड करणार, हे आरएनए पॉलिमरेज ह्याला रीड करणार. आता आरएनए पॉलिमरेज ह्याला जर रीड केलं तर काय होतं सांगतो तुम्हाला. तर हा आपला 5 डॅश आहे एंड, हा 3 डॅश एंड आहे, हा 3 डॅश एंड आहे, हा 5 डॅश एंड आहे. आणि अशा प्रकारे आता काय होतं मी तुम्हाला इथं दाखवतो. सेंट्रल डॉग्मा हे तुम्हाला समजून सांगितलं. आता ती डायग्रॅमचं बोलूया आपण. ही डायग्रॅम मी इथं परत काढतो, आणि हा आपला काय करतोय, हा जो आपला होता आरएनए पॉलिमरेज ह्याला आता वाचायला लागलेला आहे. तर
काय करतो तो आरएनए पॉलिमरेज काय करतो, इथं ऑलरेडी भरपूर सारे ए टी सी जी असतात, नंतर ए यू सी जी असतात, ए यू सी जी असतात, म्हणजे भरपूर सारे न्यूक्लिओटाइड्स इथं पडलेले असतात. म्हणजे या सेलमध्ये, ह्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये. आणि सांगा ही सगळी प्रोसेस कुठं चाललेली आहे, डीएनए कुठं असतो, डीएनए म्हणजेच क्रोमोझोम, क्रोमोझोम कुठं असतात, न्यूक्लियस. म्हणजे सध्या आपण न्यूक्लियसच्या आत कार्यक्रम चालू आहे. हा सगळा हा कार्यक्रम कुठं आहे, न्यूक्लियसच्या आत चालू आहे. मग तिथं एयुसीजी सगळे भरपूर असतात. एयुसीजी घेऊया, एयुसीजी भरपूर असतात. तर आपला पहिला काय होता सांगा, आपला पहिला होता ए. तर इथं ए जो असतो त्याला जोडणारा हा यू जो असतो ना तो घेऊन येतो. कोण घेऊन येतो, आता ए साठी यू का आणलं, ए साठी टी का आणलं नाही, तर तयार काय व्हायला लागला सांगा, तयार व्हायला लागलाय आपला आरएनए. आरएनए जर तयार व्हायला लागला तर आरएनए मध्ये काय असतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आरएनए मध्ये बघा तुम्हाला टी इट इज रिप्लेस्ड बाय यू, आणि ए ऑलवेज पेअर्स विथ टी, ए इज ऑलवेज पेअरिंग विथ टी, पण टीच्या जागी आता काय येणार, आरएनए म्हणलं की यू येणार. म्हणून ए त्याला जोडणारा यू आणला. पुढं कुठं काय, कुठला काय आहे बघा, सी आहे. तर सी आहे तर त्याला जोडणार, त्यानं काय घेऊन येणार, सी असेल तर जी घेऊन आला. अशा प्रकारे हे जोडला, हे असं इथून आता बाहेर पडणार आहे. सी आणि जी आहे, नंतर इथं काय आहे, इथं जी आहे तर इथं तो सी जोडणार, बरोबर आहे, सी जोडणार. त्याच्यानंतर जी आहे, नंतर ए आहे, इथं ए आहे तर तो काय जोडणार, यू जोडणार. तर असं बाहेर पडत राहते. यू 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 जोडला त्यानं, त्याच्यानंतर बघा परत आहे सी, तर त्यानं परत जी जोडला. तर असं काय झाला बघा, आता हा जो सिंगल स्टँडर्ड जो mRNA आहे तो बाहेर पडला. तो काय आहे बघा आता, यू जी सी, यू जी सी, यू आणि जी, हा काय झाला आपला सिंगल स्टँडर्ड mRNA बाहेर पडला. आता हा mRNA सध्या कुठं आहे, mRNA इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस, बट नाव इट इज ट्रान्सफर्ड टू सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये जातोय तो. आता तो सायटोप्लाझम मध्ये गेला, बघा इथं तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. न्यूक्लियस पहिल्यांदा न्यूक्लियस मध्ये mRNA तयार झाला. mRNA तयार झाल्यानंतर mRNA हा न्यूक्लियस मधून कुठे ट्रान्सफर गेला, mRNA इन सायटोप्लाझम. आणि आता हा mRNA इथं आलेला आहे. आता ही mRNA इथं आलेला आहे. तर बघा इथं अजून एक कोड घेऊया आपल्याला, इथं घेऊया जी, इथं जी असेल तर इथे येणार सी. तर बघा सुरुवात कशी झालेली आहे, यू जी सी, यू जी, यू जी सी, यू जी सी, बरोबर आहे का नाही, सी असेल तर यू जी सी, यू जी सी, यू जी सी, यू जी सी, यू जी सी सगळं तयार झालं. आणि ते जे तयार झालंय ते सगळं काय केलं, आता हे आलंय सायटोप्लाझम मध्ये. तर इथे एक गोष्ट येते, इथे कोणती गोष्ट इथे सांगते तुम्हाला, इथं आपले रायबोझोम येतात. काय येते, इथे येतो रायबोझोम. रायबोझोम रायबो रायबोझोम जे असतो तो युकॅरियोट मध्ये कसला सांगा, युकॅरियोट मध्ये असतो एटीएस टाइप ऑफ, आणि प्रोकॅरियोट मध्ये कसला असतो 70S टाइप ऑफ आपल्याला बघायला मिळतो. तर आपल्याला हे जे दोन्ही बघायला मिळतात 70S टाइप ऑफ आणि 80S टाइप ऑफ रायबोझोम काय करतात, त्या mRNA वरती येतात. प्रोकॅरियोट असतील तर तिथले रायबोझोम येणार, युकॅरियोट असतील तर तिथले रायबोझोम येणार, बरोबर आहे. आता रायबोझोम आल्यानंतर काय करतो, हा रायबोझोम जो असतोय तो रायबोझोम वेगवेगळ्या एन्झाईमना बोलवतो, आणि तो काय करतो, तो टीआरएनएला घेऊन बोलवतो. तर टीआरएनएचं स्ट्रक्चर बघा कसं असतं सांगतो तुम्हाला, ते टीच्या आकारासारखं दिसतं टीआरएनएचं. तर इथं 3 काय असतात, अँटीकोडॉन असतात, 3 अँटीकोडॉन असतात. तर हे झाले अँटीकोडॉन, त्याला काय म्हणायचं आपण, अँटीकोडॉन म्हणायचं ह्याला. आणि हे जे 3-3चा सेट आहे का नाही, 3-3चा सेट, हा 3चा सेट, नंतर हा 3चा सेट, हा पहिला जो 3चा सेट असतो का नाही, 3चा सेट कशावर, 3चा सेट कशावरचा, तर 3चा सेट mRNA वरचा, आणि 3चा सेट टीआरएनए वरचा असेल तर ह्याला अँटीकोडॉन म्हणायचं. आणि हे हा जो 3चा सेट आहे, ट्रिपलेट काय म्हणायचं त्याला, ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं. ट्रिपलेट कोडॉन ऑन mRNA
बरोबर आहे. आणि हे जो आहे ट्रिपलेट अँटीकोडॉन अँटीकोडॉन ऑन tRNA. अशा प्रकारे ट्रिपलेट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतात. आणि हे काय असतं, आणि ह्याच्या डोक्यावर एक अॅमिनो ऍसिड जोडलेलं असतं. tRNAच्या डोक्यावर काय असतं, एम अँड tRNA हॅव्हिंग अमिनो ऍसिड. tRNA इज हॅव्हिंग अमिनो ऍसिड. बरोबर आहे. तर आता काय होतं माहितीये का, तर इथं काहीतरी प्रक्रिया होते. आता ही प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पण काय होतं, काहीतरी प्रक्रियेने काय केलं जातं, इथं हा tRNA ह्या tRNA ला घेऊन जाण्यासाठी प्रोटीन येतात आणि ह्या tRNA ला घेऊन जातात आणि हिथं आणतात बघा. हिथं आणल्यानंतर तुम्हाला कसं दिसणार सांगतो. तो tRNA हिथं असा आणला जातो. tRNA हिथं आणला, हे अँटीकोडॉन आहेत. आता समजा हे अँटीकोडॉन असतील, समजा इथं यू असेल, हा पण टी हा mRNAचा आहे, हा पण mRNAचा आहे. सॉरी, टी हा tRNA हे वरचा, हा tRNA आहे आणि हा mRNA, दोन्ही पण RNAच आहेत. तर इथं जर यू असेल, तर इथं काय असेल, ए असेल. यू असेल तर काय असेल सांगा, ए असेल. नंतर जी असेल तर इथं सी असेल, आणि इथं सी असेल तर इथं जी असेल. तर बघा, ट्रिपलेट कोडॉनला त्याचा उलटा अँटीकोडॉन आहे, तो कसा असणार आहे, ACG असणार आहे बघा. बरोबर आहे. आणि हे एकमेकांना जॉईन केलं जातं. आणि ह्याच्या डोक्यावर काय आणलेलं आहे, बरोबर त्यांनी ऑलरेडी बरोबर घेऊन काय आलेलं आहे, एक अमिनो ऍसिड घेऊन आलेला आहे. हे अमिनो ऍसिड आणलं. आता काय केलं, ह्या रायबोझोमनं काय केलं, ह्या रायबोझोमनं हा अँटीकोडॉन आणि कोडॉन ह्यांची काय केली, ह्यांचं भाषांतरण केलं. भाषांतरण कसं केलं की कोडॉन ऑन mRNA, it is identify anticodon on tRNA, and the code which is present on mRNA, it is translated by the process of translation. आता तुम्हाला समजलं, mRNA पासून प्रोटीन बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे, जे mRNAचं जे कोडिंग आहे त्याचं अँटीकोडॉन वापरून त्याचं कसं ट्रान्सलेशन करायचं, हे एक प्रकारचं ट्रान्सलेशनच आहे. तर ह्या जो कोड आहे तो उलगडला कोणी, tRNAच्या हेल्पनं. पण ह्या दोघांना एकत्रित आणण्याचं काम कोणी केलं, आपल्या रायबोझोमनं. तर रायबोझोम काय करतो, द रायबोझोम इट कनेक्ट्स द mRNA आणि tRNA, and the codon it is identified by the codon of mRNA. mRNA वरचा जो कोडॉनच्या स्वरूपाचा कोड आहे, इट इज आयडेंटिफाय द अँटीकोडॉन, अँड दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन झालं. आता हे काय होतंय सांगा, हे इथनं tRNA निघून जातो. आता हा tRNA काय होतो, निघून गेला. tRNA इथं निघून गेला, त्याचं कामच फक्त एकच होतं की यायचं आणि इथं काय आणायचं, इथं अमिनो ऍसिड डिलिव्हर करायचा आणि निघून जायचं. आता निघून जरी गेला तर इथं ACG आहे तसंच आहे, पण आता ह्याच्या डोक्यावरती अमिनो ऍसिड राहिलं का, नाही, कारण हे अमिनो ऍसिड ह्या रायबोझोमच्या इथं अटॅच झालं. आता हा tRNA निघून गेला. आता हा रायबोझोम पुढे सरकतो, एका एंड करून रायबोझोम आता कुठे चाललाय, दुसऱ्या एंड कडे चाललाय. आता हा रायबोझोम जाणार इथं, हा रायबोझोम इथं आला, परत दुसरा tRNA आहे तो इथे येणार, मग परत दुसरा अमिनो ऍसिड जोडलं गेलं. तर अशा प्रकारे परत तिसरा अमिनो ऍसिड, चौथा अमिनो ऍसिड, पाचव्या अमिनो ऍसिड, असं अमिनो ऍसिडची काय लागते, रांगच लागते. आणि अमिनो ऍसिडच्या रांगेलाच आपण मगाशी काय म्हणलं होतं बघा, प्रोटीन असं म्हणलं होतं. बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे अमिनो ऍसिड, द चेन ऑफ अमिनो ऍसिड इट इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन. तर हे सध्या प्रोटीन जे असतं ते प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये असतं. तर अशा प्रकारे आपलं प्रोटीन तयार होत असतं. प्रोटीन तयार व्हायची प्रक्रिया आपण शिकली. जीन पासून प्रोटीन तयार कसं होतं हे आपण पूर्णपणे शिकलो. बाकीचे हे प्रोसेस जे आहे ते पूर्ण डीप मध्ये आहे जास्त. पण मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचे काय काम सांगितलं, तर की हा जो tRNAचं काय काम असतं, tRNA इट डिलिव्हर्स द अमिनो ऍसिड टू द रायबोझोम. ते अमिनो ऍसिडचं ट्रान्सफर करायचं काम करत असते. नंतर mRNA काय, इट इज अ मॅसेंजर आरएनए. मॅसेंजर आरएनए म्हणजे काय, इट कॅरीज द इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA. जेनेटिक कोड जो आहे तो इन्फॉर्मेशन कॅरी करायचा, DNA पासून कोडच्या स्वरूपात तो DNA कॅरी करायचा सायटोप्लाझम पर्यंत. हे काम असतं आपल्या mRNAचं, म्हणून त्याला मेसेंजर आरएनए म्हणतात. आणि हे जे rRNA असतात का नाही,
तर हे RNA ह्या रायबोझोम मध्ये RNA असतात बघा. आपल्या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला RNA बघायला मिळतात. न्यूक्लियस मध्ये पण असतात आणि ह्या रायबोझोमची रचना आहे का नाही, ह्या रायबोझोमची रचना करण्यामध्ये हे RNA खूप उपयोगी असतात. तर म्हणून तर म्हणलं तुम्हाला mRNA, RNA आणि tRNA चा खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन मध्ये. तर आता मी तुम्हाला ट्रान्सलोकेशन कसं सांगतो बघा. तर ट्रान्सलोकेशन समजण्यासाठी बघा, पहिल्यांदा रायबोझोम इथं होता, परत दुसरा कोड वाचण्यासाठी तो पुढे गेला, तिसरा कोड वाचण्यासाठी तो पुढे जाणार, असं करत करत तो एक 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 कोडॉन घेत तो पुढे जातो. आणि ही प्रक्रिया एकदम फास्ट होत असते, मी तुम्हाला इथं स्लो मध्ये सांगितलं. तर याच मुवमेंटला रायबोझोम मूव्ह फ्रॉम मुवमेंट ऑफ रायबोझोम, मुवमेंट ऑफ रायबोझोम movement of ribosome from one end of mRNA to another end is called translocation. Is called as translocation. The movement of ribosome, तरी आपलं झालं ट्रान्सलेशन. अशा प्रकारे बघा, इथं मी तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजून सांगितल्यात. तुमच्या पुस्तकात पण असंच दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा जर काही वेगळं असेल तर तुम्ही मला सांगू शकताय, बरोबर आहे. तर हा न्यूक्लियस मधनं जो बाहेर आला आपला mRNA वरती नंतर काय केलं, रायबोझोम आल्यानंतर काय केलं, त्याने अँटीकोड आणि tRNA काय केलं, अमिनो ऍसिड आणला आणि अमिनो ऍसिड चेंज केली, त्यात प्रोटीन तयार झालं. तर हे तुम्हाला समजलं असावं, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण ट्रान्सलोकेशन ही पण कन्सेप्ट आपली पूर्णपणे केलेली आहे कंप्लीट. तर ह्याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते आपण कशावरती घेणार आहे ते आपण सांगूया तुम्हाला. नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन third, it will be on evolution. Next part, इव्होल्युशनलाच आपण काय म्हणतोय, उत्क्रांती असं म्हणत असतोय. तर आपण या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट मध्ये विचारा. तुम्हाला जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी, क्लासमेट बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब. थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.